स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. आज आपल्या सर्वांसाठी खूपच आनंदाची बातमी म्हणजे आपल्या ज्या महिला लाभार्थी आहे, ज्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत, त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता. त्या अगोदर तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या विविध योजनांचा विविध माहिती तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही त्या माहितीच्या आधारे काही ना काही लाभ घेण्याचा प्रयत्न करत राहाल. मित्रांनो, तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. पुढं आपण या व्हिडिओमध्ये खूप सारं डिस्कशन केलं आहे की 2100 ऐवजी फक्त 1500 रुपयेच का आले, असं सर्व आपण डिस्कशन केलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, 24 डिसेंबर 2024 पासून डिसेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात झाली. येत्या 4-5 दिवसात सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील. म्हणजेच 24 डिसेंबर या दिवशी पहिल्यांदा जे आपण म्हणता येईल डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर येत्या 4-5 दिवसात म्हणजे जवळपास 4 ते 5 दिवस म्हणजे महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला हे जे आहेत पैसे म्हणजे प्रत्येकाला 1500 रुपये जे महिला लाभार्थी त्यांच्या खात्यावर येत असतील. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काळजी करू नका. येत्या 4 ते 5 दिवसात प्रत्येकाच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहे. पुढे मित्रांनो तुम्ही बघू शकता की जवळपास 2,50,00,000 लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळेल. 4 ते 5 दिवस दररोज जवळपास 65 ते 70 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळत राहील. नवीन आधार सीडिंग झालेल्या लाभार्थी महिलांचा देखील समावेश होणार आहे. मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जवळपास आपल्या राज्यामध्ये 2.5 कोटीच्या आसपास महिला लाभार्थी या पात्र ठरलेल्या आहेत. त्यापैकी जसं की काही लोकांना, काही महिलांना आधार सीडिंगला प्रॉब्लेम येत आहे. परंतु ज्यांचं आता आधार सीडिंग झालं, ज्यांना आधार सीडिंग कंप्लीट झालं, त्यांना देखील आता डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच मागील हप्ते आणि आताचा हप्ता असे टोटल त्यांना एकूण रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसंच 4 ते 5 दिवसामध्ये म्हणजे दररोज जवळपास 65 ते 70 लाख महिला लाभार्थ्यांना हे पैसे दररोज मिळत राहतील. मग मित्रांनो, या प्रकारे तुम्ही बघू शकता की दररोज 4 ते 5 दिवस कंटिन्यू महिलांना पैसे मिळणार आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, ज्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे, ज्यांचं आधार सीडिंग कंप्लीट झालं, ज्यांना आधार सीडिंग आता प्रॉब्लेम नाही, त्यांच्या खात्यावर पैसे येतच राहणार आहे. म्हणजे आता इथून पुढं कंटिन्यू हा हप्ता सुरू राहणार आहे. आशा आहे मित्रांनो तुम्ही या पैशाचा चांगलाच उपयोग करसाल. तसंच मित्रांनो, आता तुम्ही दुसरा स्क्रीनशॉट देखील बघू शकता की जो 2:57 25 डिसेंबर या दिवशी खात्यावर 1500 रुपये क्रेडिट झालेले आहे. हा मेसेज तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला अगोदर देखील स्क्रीनशॉट दाखवला. तो देखील 2:59 होता आणि हा 2:57 आहे. दोन्ही वेगवेगळे स्क्रीनशॉट आहे मित्रांनो. जे लाभार्थी पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यावर आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला अगोदर बोललो 24 डिसेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात झाली. तर येत्या 4-5 दिवसात प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत. म्हणजे ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, ज्यांचा आधार सीडिंग कंप्लीट झालेलं आहे, दररोज 65 ते 70 लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे येतील. आणि जवळपास मित्रांनो 2.5 कोटीच्या वर महिला या योजनेसाठी पात्र आहेत. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सरकार म्हणत होतं की 2100 रुपये दिले तर 1500 रुपये कसं काय आले? तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कदाचित आता 2100 रुपये पुढच्या हप्त्याला पडू शकतात. कदाचित सरकारच्या म्हणजे तो बजेट अगोदरचा असेल, इलेक्शनच्या अगोदरचा. आता इलेक्शन झालं, कदाचित आता नवीन ते काहीतरी या योजनेसाठी निधी काढतील आणि त्या निधीच्या माध्यमातून आता कदाचित जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ते 2100 रुपये प्रत्येक महिलांच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर देतील. अपेक्षा आहे मित्रांनो, सरकार जानेवारी महिना म्हणजे जो 2025 जे नवीन वर्ष असेल ते आपल्या महिला, ज्या आपल्या लाडक्या बहिणी, त्यांच्यासाठी खूपच चांगलं ठरेल. म्हणजेच त्यांना 1500 ऐवजी 2100 रुपये सरकार नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आपण आशा करू शकतो किंवा अपेक्षा ठेवू शकतो की सरकार जे सांगितलेलं आहे की दर महिन्याला आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, तर ते 2100 रुपये सरकार नक्कीच देतील. कदाचित जानेवारी 2025 पासून नवीन वर्षाचा संकल्प म्हणून त्यांनी देण्यास सुरुवात करतील. मित्रांनो, सरकार म्हटलं आहे म्हणजे 100% तुम्हाला जानेवारी महिन्यापासून कदाचित, मी शुअर नाही सांगत, पण कदाचित जानेवारी महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये लाभार्थी महिलांना नक्की मिळणार आहे. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला आपला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, तुम्हाला व्हिडिओचा काही ना काही फायदा झाला असेल, तर मला आशा आहे तुम्ही आपला व्हिडिओ लाईक कराल, शेअर कराल आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब कराल. मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या. तुमचं खूप खूप धन्यवाद म्हणा.